जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचे नागरिकांना आवाहन, मतदार यादी अपडेट करा। अहिल्यानगरमध्ये 3830 BLO घराघरात जाणार, मतदारांसाठी मोठी अपडेट। मतदार यादीत नाव आहे का? 30 जूनपासून BLOची घरभेट सुरू। अहिल्यानगर जिल्ह्यातील मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेला सुरुवात झाली आहे। जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। या विशेष मोहिमेअंतर्गत 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत जिल्ह्यातील 3830 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात BLO प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन भेट देणार आहेत। यावेळी मतदारांची माहिती अद्ययावत करण्यासाठी गणना प्रपत्र भरून घेण्यात येणार असून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे। 1 ऑक्टोबर 2026 हा पात्रता दिनांक निश्चित करण्यात आला आहे। या प्रक्रियेनंतर 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रकाशित होणार असून त्यानंतर दावे आणि हरकती स्वीकारण्यात येतील। सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या 38 लाखांहून अधिक मतदार असून त्यापैकी 85% अधिक मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे। उर्वरित कामही निश्चित मुदतीत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। घरभेटीदरम्यान BLOंना आवश्यक माहिती आणि कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत। तसेच सर्व राजकीय पक्ष, बूथ लेवल प्रतिनिधी आणि नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केले आहे। मतदार यादीत आपले नाव अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी BLOंना सहकार्य करा आणि लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत सहभागी व्हा। मुख्य पक्ष आहे त्यांच्यासोबत पण शुक्रवारी पण मीटिंग कॉल केली होती। आज पण आपण त्याची मीटिंग कॉल केलेली आहे। काही राजकीय पक्षांनी काही मतदारसंघांमध्ये त्यांचे BLA बूथ लेवल एजंट आहे ते अपॉइंट केलेलं आहे। काही ठिकाणी अजून त्यांच्याकडून याद्या प्राप्त होत आहेत। तर मीडियाच्या मार्फत मी ती पण एक विनंती पण करणार सर्व राजकीय पक्षांना सुद्धा की त्यांचे जे बूथ लेवल एजंट्स आहेत ज्यांचे पण बाकी राहिले आहेत त्यांनी पण अपॉइंट करायचे आणि बूथ लेवल एजंट आहेत त्यांची पण ट्रेनिंग आपले मतदार नोंदणी अधिकारी ते तालुका लेवलला घेत आहेत। त्यांना पण आपण ट्रेन करतोय की याच्यामध्ये कशी काय प्रक्रिया राहील आणि त्या बेसिसवर आपण पुढे आता कारवाई। या एका महिन्यामध्ये इंटेन्स काम आपल्याकडे होणार आहे। घरोघरी BLO जाणार आहे, सर्व त्यांची डिटेल्स घेणार, त्याच्यात तो पूर्ण डेटा आपण डिजिटाईज करणार आणि नंतर हरकती काही आली तर त्याच्यावर आपण सुनावणी घेणार आहोत या पूर्ण प्रक्रिया। इकडे तिकडे डिस्टर्बन्स वगैरे असेल तर त्याची पण कारवाई करण्याला चालू आहे। ती सर्व कारवाई आज संध्याकाळपर्यंत पूर्ण करतोय आणि उद्यापासून आपण घरोघरी भेट करणार आहोत। तर त्याच्यामध्ये मी मीडियाचे सर्व आपले प्रतिनिधींना पण विनंती करणार की त्यांनी पण त्यांचे प्रेस की मीडिया इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट असेल त्यांचे मार्फत जास्त लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचली पाहिजे की आता BLO घरी येणार आहे आणि इनोव्हेशन फॉर्म आहे ते त्यांनी व्यवस्थितपणे मतदारांनी स्वतः किंवा त्यांचे प्रतिनिधी जे घरात राहतील त्यांनी भरून दिले पाहिजे आणि त्या हिशोबाने ही कारवाई आपल्याकडे राहणार आहे आणि खूप मोठी एक्सरसाइज आहे। आणि याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 3830 पोलिंग स्टेशन आहेत आणि जवळपास 38,10,102 वोटर्स आहेत त्यांची आपण याच्यामध्ये पुनरीक्षण करतोय। तरी 38,10,102। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।